तर मित्र, शेवटचा पॅराग्राफ जो आहे त्याच्यामध्ये प्रसन्न साहेब त्यावेळेचे पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रसन्न साहेबांचे मी काय म्हणत होतो ते पुन्हा मी तुमच्या मनावर बिंबवतो. त्यांनी शेवट म्हटलंय की सहकार्याचा हात द्या. प्रसन्न साहेब म्हणतात. पोलीस अधीक्षक प्रसन्न म्हणतात, आम्ही हाती घेतलेले हे काम सहज शक्य नाही. माणसांमधील ही आत्महत्येची वाढती प्रवृत्ती घालविण्यासाठी व्यापक अशा समाज प्रबोधनाची आवश्यकता आहे. याकरिता मला सामाजिक सेवाभावी संस्था, महिला मंडळे, मानसोपचार तज्ञ आदींकडून सहकार्याची अपेक्षा आहे. एक सामाजिक कर्तव्य म्हणून आपणास ही जबाबदारी पार पाडायची आहे. यासाठी पोलीस दलातर्फे प्रबोधनात्मक व सकारात्मक विचार व्यक्त करणारी वैचारिक शिबिरे आयोजित करण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला आहे. हाती घेतलेल्या या उपक्रमाकडे तो पोलिसी उपक्रम म्हणून कानाडोळा करणे चुकीचे ठरेल. हा एक सामाजिक उपक्रम म्हणून तो उचलून धरणे आवश्यक आहे आणि ती एक सामाजिक गरज आहे. आणि ही सामाजिक गरज आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 2006 सालचे पोलीस अधीक्षक प्रसन्न साहेबांनी ओळखली आणि त्यावेळी सांगितलं की त्याच वेळी पोलीस देणार आता जगण्याचा कानमंत्र हा उघड झाला होता. पण हा कानमंत्र कानातच राहिला, प्रत्यक्षात तो रुजू झाला नाही. त्याला तांत्रिक कारणं असू शकतात. मी तर म्हणतोय सध्या 100 पावलांची सुरुवात एका पावलाने होते. मी तर म्हणतोय त्या एका पावलाची सुरुवात करण्यासाठी माझ्या कुवतीप्रमाणे मी आत्महत्या रोखण्यासाठी कुडाळ तालुक्यातून मी ही स्वतः मोहीम आखतोय आणि कुडाळ तालुक्यातील तुर्तास्तरी माझं कार्यक्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी पोहोचू शकत नाही. तुर्तास्तरी कुडाळ तालुक्यातील आत्महत्या रोखण्यासाठी प्रायोगिक तत्वावर फक्त 30 दिवस मी काम करून बघतो. याच्यात मला कुडाळ पोलीस ठाण्याचे असेच जगण्याचा कानमंत्र सांगणारे कुडाळ पोलीस ठाण्याचे जगण्याचा कानमंत्र सांगणारे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम साहेब यांची मी मदत घेईन. त्यांनाही आणि त्यांच्या पूर्ण स्टाफची मी वेळोवेळी मदत घेईन जिथे लागेल तिथे. आणि एवढाही प्रयत्न करीन की पोलिसांच्या कामाच्या व्यापात त्यांना हा ताण किंवा एक्स्ट्रा काम होऊ नये यासाठी शक्य तेवढं मी कुडाळमधील सामाजिक कार्यकर्ते, कुडाळमधील मानसोपचार तज्ञ, कुडाळमधील अन्य महिला कार्यकर्त्या किंवा इतर तालुक्यातील यांची मदत घेऊन प्रायोगिक तत्वावर फक्त 30 दिवसासाठी मी काम करून बघतोय. या कामात चांगलं जर यश मिळालं तर नक्कीच अधिकृतरित्या जोमाने काम करण्यासाठी मी जिद्द ठेवेन आणि काम करेन. कारण इतके दिवस जे काय मी करत होतो माझ्यासाठी संघर्ष किंवा माझ्या कौटुंबिक किंवा तो माझा रखडलेला प्रोजेक्ट हे सगळं सध्या बाजूला ठेवतोय. माझी स्वप्न पूर्ण केव्हा होतील किंवा उद्देश केव्हा सफल होतील सध्या बाजूला ठेवतो. 30 दिवस फक्त आमचं न करता माझ्या कुडाळमधील समस्या म्हणण्यापेक्षा आत्महत्याच्या विचारापर्यंत पोहोचलेले किंवा नकारात्मक विचारसरणीत अडकलेले बाहेर काढण्यासाठी मी 30 दिवस तरी प्रयत्न करतो. कारण तुम्ही म्हणत असाल 2 दिवसापूर्वी तूच गळफास घेण्याचा हे व्हिडिओ दाखवलस आणि तूच काय, मी तो मरण्यासाठी गळफास घेत नाही. मी फक्त वेदना मांडण्यासाठी ते हे करतो. मला मरायचं नाहीये आणि मला इतरांना सांगायचं आहे की आत्महत्येचा विचार करू नका. आत्महत्याचा विचार करताय मी तर म्हणेन फक्त तुम्ही तुमच्या पुरता विचार करताय. तुम्हाला वाटत असेल की तुमची सुटका झाली, पण त्या सुटकेत तुम्ही किती जणांना अडकवून जाताय जे तुमच्यावर अवलंबून आहे. मी तर म्हणतोय माझा चॅनल बिंदास बाळा ह्या चालू झाल्यापासून मी मधल्या काळात बराच मी थांबलेलो, मध्ये मी गॅप घेतलेली. त्यावेळी मला 50 ते 60 कॉल आलेले आणि काही मेसेज की थांबलात का, काय प्रॉब्लेम आहे. मी म्हटलं कशाला करायचे, चॅनल का चालवायचे, प्रबोधन का करायचं. मला हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही. ते म्हणाले असं कसं म्हणताय, आम्ही तुमचा एक व्हिडिओ बघतो आणि एक दिवस आशेवर ढकलतो की तुम्ही एवढ्या परिस्थितीत जर एवढं सकारात्मक राहू शकत असेल तर आमचे प्रॉब्लेम्स नाहीत आहे.
म्हणजे कुठेतरी 50 फॉलोअर तरी माझे असे आहेत की ते माझे विचार ऐकत आहेत. मग मला त्या 50 जणांसाठी तरी ते काम करावं लागेल, जगावं लागेल, एवढी मला कळलंय. आणि मागेच मला अनेक व्यक्तींनी सांगितलं की 999 व्यक्तींनी तुला 999 व्यक्तींपैकी किती जणांना तू रिटर्न्स देणार आहे. रिटर्न्स म्हणजे रिझल्ट. जे तुझ्या बॅड पॅच मध्ये उपयोगी पडले त्यांना तू रिझल्ट दाखव. कुठच्याही इन्व्हेस्टमेंट केलेल्याला आपलं इन्व्हेस्टमेंट वाया गेलेली आवडणार नाही. इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैशाची नव्हे, भावना आहेत. तुझ्याशी ज्यांनी भावना गुंतवल्या आहेत त्या भावनेचा तू अनादर करू नको. तू जिद्दीने जसं करतोयस ते जिद्द तुझी चालू ठेव. आणि ह्या जिद्दीच्या जोरावर मी हा प्रयोग म्हणून, प्रायोगिक म्हणून 30 दिवस म्हणजे आज तारीख 27 मे 2025 पासून येत्या 27 मे 2025 पासून बरोबर 27 जून 2025 पर्यंत सुमारे 30 दिवस प्रायोगिक तत्वावर काम करतो आणि समस्यांचा वेगळ्या प्रकारे मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी तुमची मला साथ अपेक्षित आहे.